नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स हा पॉईंट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन ही पहिली रिॲक्शन अल्किन्सची, सेकंड रिॲक्शन हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स, थर्ड रिॲक्शन घेतली होती आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स किंवा त्याच रिॲक्शनला म्हणतो आपण हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किन्स. अशा 3 रिॲक्शन घेतल्या होत्या. याच्यामध्ये आपण 2 रिॲक्शन घेतल्या होत्या. ॲडिशन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्किन्स, ज्याच्यामध्ये आपण मार्कोनिकोज रूलनुसार ॲडिशन कशी होते, आणि ॲडिशन रिॲक्शन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्किन्स, त्याच्यामध्ये आपण मार्कोनिकोज रूल आणि अँटी मार्कोनिकोज ॲडिशन असे 2 रूल घेतले होते. आता ह्या पिरियडमध्ये आपण घेणार आहोत अल्किन्सची चौथी रिॲक्शन, दॅट इज ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज H2SO4. सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणतो आपण, फॉर्म्युला काय त्याचा, H2SO4. फिनॉल्किन्स रिॲक्ट विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड. कोल्ड म्हणजे त्याला हीट नाही करायचं, आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचे टू फॉर्म अल्काइल हायड्रोजन सल्फेट. म्हणजेच आपल्याला मिळतो ROSO3H. म्हणजे अल्काइल ग्रुपला अटॅच हा हायड्रोजन सल्फेट OSO3H ग्रुप, त्याला म्हणतो आपण अल्काइल हायड्रोजन सल्फेट. फॉर्म्युला त्याचा ROSO3H. द ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकोज रूल. या ठिकाणी सुद्धा H2SO4 ची ॲडिशन जी आहे अल्किन्सवर, ही कोणत्या रूलनुसार होते, मार्कोनिकोज रूलनुसार. या ठिकाणी जनरल रिॲक्शन दिले पहा आपल्याला. फिनॉल्किन्स रिॲक्ट्स विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. याच्यामध्ये H2SO4 चे असे आपल्याला 2 भाग करता येतील, H+OSO3H-. म्हणजे हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. रिएजंटचे 2 पार्ट, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्ट. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किन्स घेऊ, तेव्हा हा निगेटिव्ह पार्टची ॲडिशन जी आहे अनसिमेट्रिकल अल्किन्समध्ये कोणत्या रूलनुसार होईल, मार्कोनिकोज रूलनुसार. तर या ठिकाणी आपण जनरल रिॲक्शन घ्यायला लागलो. समजा हा H या कार्बनला अटॅच झाला, तर हा CH3 ग्रुप तयार होईल. पहा या ठिकाणी हा कार्बनला H अटॅच झाला आहे, आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होईल, आणि ह्या कार्बनला अटॅच होईल OSO3H. ह्या कार्बनला अटॅच झाला OSO3H, दॅट इज कॉल्ड अल्काइल हायड्रोजन सल्फेट. हा मेन प्रॉडक्ट असेल ह्या रिॲक्शनचा. पण हा याच्यानंतर ह्याच्यापासून जर आपल्याला अल्कोहोल्स तयार करायचे असतील, तर ह्या प्रॉडक्टला अल्काइल हायड्रोजन सल्फेटला आपण काय करायचं आहे, वॉटरसोबत बॉईल करायचे. हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये हा जो बॉन्ड तयार झाला आहे, हा बॉन्ड ब्रेक होतो, आणि इथं OH ग्रुप अटॅच होतो, आणि वॉटरमधला H आणि हा OSO3H हा मिळून तयार होतो परत H2SO4, आणि आपल्याला या ठिकाणी मेन प्रॉडक्ट मिळतो अल्कोहोल. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिले पहा, इथिलीनचं उदाहरण किंवा इथिनचं. CH2 डबल बॉन्ड CH2 H2SO4, याचे 2 भाग, H+OSO3H-. हा कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड आहे. समजा ह्या कार्बनला अटॅच झाला H. आता इथं सिमेट्रिकल अल्किन आहे, आपण H आणि OSO3H कोणत्याही कार्बनला ॲड करू शकतो. या कार्बनला अटॅच झाला H, तर या कार्बनला अटॅच होईल OSO3H. म्हणजे आणि ह्या डबल बॉन्डचं रूपांतर होईल सिंगल बॉन्डमध्ये. याला म्हणणार आपण इथाइल हायड्रोजन सल्फेट. कारण हा जो ग्रुप आहे CH3CH2 हा ग्रुप आहे इथाइल ग्रुप, आणि हा हायड्रोजन सल्फेट, म्हणून याला नाव आलं इथाइल हायड्रोजन सल्फेट. आता ह्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप तुम्हाला खाली दिलेली आहे. हा इथाइल हायड्रोजन सल्फेट जर आपण डायल्यूट केला विथ वॉटर, आणि त्या रिॲक्शनला जर हीट केलं, तर आपल्याला कोणता प्रॉडक्ट मिळतो, अल्कोहोल. आणि ह्या ठिकाणी दिले, दिस इज अन एक्सेलंट मेथड फॉर द प्रिपरेशन फॉर द लार्ज स्केल मॅन्युफॅक्चर ऑफ अल्कोहोल. म्हणजे इंडस्ट्रियल प्रिपरेशन जर करायचं असेल आपल्याला अल्कोहोल्सला, तर ही मेथड वापरतात. बघा या ठिकाणी आपण इथाइल हायड्रोजन सल्फेट तयार केला ना, तो इथाइल हायड्रोजन सल्फेट घेतला या ठिकाणी, त्याला वॉटरसोबत डायल्यूट केले आणि हीट केले रिॲक्शनला. तर हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये हा जो बॉन्ड तयार झाला आहे, हा बॉन्ड ब्रेक होतो, आणि या ठिकाणी OH हा बॉन्ड तयार होतो. या ठिकाणी तुम्ही ह्यालाच असे लिहू शकता, CH3CH2OH. म्हणजे हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा OH या ठिकाणी अटॅच होतो, आणि हा OSO3H बाहेर पडलेला, आणि हा H बाय प्रॉडक्ट येतो H2SO4. तुम्ही असे लिहा किंवा असे लिहा. या ठिकाणी हा इथाइल अल्कोहोल, हा सुद्धा इथाइल अल्कोहोल आहे, आले का, आणि हा H2SO4 बाहेर पडलेला. तर हे जे उदाहरण आहे, हे प्रायमरी अल्कोहोलचं उदाहरण आहे. कारण OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन फक्त एका कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन कोणता कार्बन आहे, प्रायमरी कार्बन, आणि त्या प्रायमरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणून हे उदाहरण कशात झाले, प्रायमरी अल्कोहोलचं. दॅट इज कॉल्ड इथॅनॉल ऑर इथाइल
अल्कोहोल CH3 CH2OH, यालाच आपण अशा पद्धतीने लिहू. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे ते अनसिमेट्रिकल अल्किनचं घेतलेलं आहे. पहा, प्रोपीन किंवा प्रोपिलीन फेन रिॲक्ट्स विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, ह्यालाच लिहितो आपण H+OSO3H-. या ठिकाणी परत हा OSO3H- जो आहे, जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा, तो कमी ज्या ठिकाणी ज्या कार्बनला तो अटॅच होणार आहे तिथं हायड्रोजनची संख्या कशी पाहिजे, कमीत कमी, आणि H ज्या कार्बनकडे जाईल तो CH2 कार्बनकडे येत जाईल. तर हे ॲडिशन कोणत्या ह्याच्यानुसार होईल, या ठिकाणी मार्कोनिकोज रूलनुसार ही ॲडिशन होते. मार्कोनिकोज रूलनुसार मीन्स निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. या ठिकाणी CH3 सिंगल बॉन्ड CH, ह्या CHला अटॅच होईल OSO3H, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये, आणि ह्या CH2कडे जाईल H, म्हणजे हा CH3 ग्रुप तयार होईल. ह्याला म्हणतो आपण आयसोप्रोपायल हायड्रोजन सल्फेट. हा आयसोप्रोपायल हायड्रोजन सल्फेट जेव्हा आपण डायल्यूट करतो विथ वॉटरसोबत आणि हीट करतो त्या रिॲक्शनला, हा कार्बन आणि हा बॉन्ड ब्रेक होतो आणि त्या ठिकाणी HOH मधला OH ग्रुप येतो. हा OSO3H बाहेर पडलेला आणि हा H बाय प्रॉडक्ट येतो H2SO4. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये आपण H2SO4 ॲड करतो, सेकंड स्टेपमध्ये तो आपल्याला रिजनरेट होतो. आता या ठिकाणी हा जो अल्कोहोल आहे, हा ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कोणता आहे, सेकंडरी कार्बन, कारण तो इतर 2 कार्बनला अटॅच आहे आणि त्या सेकंडरी कार्बनला OH अटॅच आहे, म्हणून हे उदाहरण कशात झालं, सेकंडरी अल्कोहोलचं. लक्षात. तर या ठिकाणी याला म्हणतो आपण प्रोपॅन-2OL. ह्यालाच आपण जनरल नाव द्यायचे, कॉमन नेम्स. तर आयसोप्रोपायल अल्कोहोलसुद्धा म्हणतात, सेकंडरी प्रोपायल अल्कोहोलसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर काही अल्किन्स असे आहेत जे रिॲक्टिव्ह अल्किन्स असतात. आता ह्या ठिकाणी जे आपण अल्कोहोल्स तयार करायलो अल्किन्सपासून, याच्यामध्ये आपण काय ॲड करायला लागलो, वॉटर. पण पहिला अल्किन जो आहे, पहिल्या उदाहरणमध्ये घेतलेला आपण इथिन आणि सेकंडमध्ये घेतलेला प्रोपीन, दॅट आर नॉट द रिॲक्टिव्ह अल्किन्स. म्हणून त्यांच्यापासून जर आपल्याला अल्कोहोल्स तयार करायचे असतील तर पहिल्यांदा रिॲक्शन होते H2SO4 सोबत, इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होतो अल्कायल हायड्रोजन सल्फेट, इथिनमध्ये तयार होतो इथायल हायड्रोजन सल्फेट, आणि प्रोपीनमध्ये तयार होतो आयसोप्रोपायल हायड्रोजन सल्फेट, आणि त्याचं डायल्यूशन त्याला वॉटरसोबत हीट करायचं आहे. म्हणून शेवटच्या स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये मिळतो आपल्याला अल्कोहोल. पण काही अल्किन्स असे असतात जे हायली रिॲक्टिव्ह असतात, त्यांच्यामध्ये वॉटरचं ॲडिशन डायरेक्ट होते, म्हणजे हायड्रेशन त्यांचं डायरेक्ट होते इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते, परंतु सल्फ्युरिक ॲसिड त्याच्यासोबत रिॲक्ट होत नाही आणि त्यांच्यापासून अल्कोहोल्स तयार होतात. द ॲडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस. या ठिकाणी वॉटरची जी ॲडिशन आहे रिॲक्टिव्ह अल्किन्समध्ये, तीसुद्धा कोणत्या रूलनुसार होते, मार्कोनिकोज रूलनुसार. अँड दॅट रिॲक्शन इज नोन ॲज हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर. या ठिकाणी बघा, हा रिॲक्टिव्ह अल्किन घेतला आहे, दॅट इज 2-मिथाइल-प्रोप-1-ENE, दॅट इज कॉल्ड आयसोब्युटिलीन. याचं डायरेक्ट हायड्रेशन करायचं म्हणजे वॉटरची ॲडिशन करायची इन द प्रेझेन्स ऑफ H+ आयन्स, म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते आणि ही रिॲक्शन होते मार्कोनिकोज रूलनुसार. म्हणजे निगेटिव्ह पार्ट जो आहे या रिएजंटमधला, वॉटरमधला निगेटिव्ह पार्ट कोण आहे, OH-. तर ॲडिशन या ठिकाणी ह्या 2 कार्बनमध्ये ॲडिशन होईल, तर हा निगेटिव्ह पार्ट या कार्बनकडे जाईल, या कार्बनला अटॅच होईल, कारण या ठिकाणी कार्बनला अटॅच H नाही आणि ह्या कार्बनला अटॅच 2 हायड्रोजन आहेत. म्हणून अशा कार्बनकडे OH ग्रुप निगेटिव्ह पार्ट जाईल रिएजंटचा, ज्या ठिकाणी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स अटॅच आहेत. या ठिकाणी हायड्रोजन ॲटम्स अटॅचच नाहीत, म्हणून ह्या कार्बनला अटॅच काय होईल, OH ग्रुप, आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. हा हायड्रोजन त्या ठिकाणी जाईल, त्याचं रूपांतर होईल CH3मध्ये. तर हा CH3ला CH3, हा CH3ला CH3 या कार्बनला अटॅच झाला OH, डबल बॉन्डचं रूपांतर झाले सिंगल बॉन्डमध्ये, आणि ह्या CH2 कडे गेला CH3. तर हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आहे टर्शरी कार्बन, बरोबर आहे, कारण तो इतर 1, 2, 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा टर्शरी अल्कोहोल तयार होतो. त्याचा IUPAC नेम आहे 2-मिथाइल-प्रोपॅन-2OL आणि कॉमन नेम आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. तर ह्या रिॲक्शन्स तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला अल्कोहोल, फिनॉल आणि इथर नावाचा चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये हे रिॲक्शन आहेत. तिन्ही रिॲक्शन आहेत तुम्हाला, प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल, प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल आणि प्रिपरेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. तर ही झाली आपली 4थी
ॲडिशन रिॲक्शन दॅट इज ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड टू अल्कोहोल्स. त्याच्यानंतर 5वी रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आहे ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स. ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स मीन्स ओझोनसोबत अल्किन्सची रिॲक्शन करायची आपल्याला. डबल बॉन्ड जो आहे अल्किनमधला तो ब्रेक होतो ओझोनमुळे आणि नंतर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड गेट्स क्लीव्ड म्हणजे ब्रेक करणे ऑन रिॲक्शन विथ ओझोन फॉलोड बाय रिडक्शन रिॲक्शन using the reducing agent zinc dust. This overall process of formation of ozonide by the reaction of ozone with alkene in the first step and then decomposing it to the carbonyl compounds by reduction in the second step, that overall reaction is called ozonolysis of alkenes. या ठिकाणी अल्किनचं उदाहरण घेतलं, याला म्हणले कार्बन 1, याला म्हणले कार्बन 2. अल्किन ओझोनसोबत O3 सोबत रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. ह्या 2 कार्बनच्या दरम्यान हे ऑक्सिजनचे 3 ॲटम्स ॲड होतात. दाखवले या ठिकाणी ह्या 2 कार्बनच्या दरम्यान 1, 2, 3 ऑक्सिजनचे ॲटम्स अटॅच झालेत म्हणजे O3 ॲड व्हायला लागले. याला म्हणतो आपण अल्किन ओझोनाइड. याला जर आपण वॉटरसोबत हीट केलं, वॉटरसोबत त्याची रिॲक्शन केली इन द प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट, तर आपल्याला हा अल्किन ओझोनाइड ह्याचं काय होते, डिकम्पोजिशन होते. या ठिकाणी ब्रेकिंग दाखवली पहा, असा हा बॉन्ड ब्रेक होतो. या कार्बनला अटॅच ऑक्सिजन, या कार्बनला अटॅच ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन फ्री राहतो. तर ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड होतो. आला ह्या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. कार्बन फर्स्टसुद्धा कार्बोनिल कंपाऊंड आहे, कार्बन सेकंडसुद्धा कार्बोनिल कंपाऊंड आहे. कोणाला म्हणतो आपण कार्बोनिल कंपाऊंड? ज्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो त्या कंपाऊंड्सला म्हणतो आपण कार्बोनिल कंपाऊंड्स. हा ऑक्सिजन फ्री राहतो जो रिॲक्ट होतो झिंक डस्टसोबत आणि बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला ZNO. म्हणजे मेन प्रॉडक्ट कोणते ह्या रिॲक्शनचे? कार्बोनिल कंपाऊंड्स. आता या ठिकाणी तुम्हाला रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. ओझोन गॅस इज पास्ड इन टू द सोल्युशन ऑफ अल्किन. अल्किनच्या सोल्युशनमधनं ओझोन गॅस जर आपण पास केला इन ॲन इनर्ट सॉल्वंट लाईक कार्बन टेट्राक्लोराईड. कोणत्या सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये? कार्बन टेट्राक्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला अनस्टेबल अल्किन ओझोनाइड मिळतो. इट इज ऑब्टेन अँड धिस इज देन ट्रीटेड विथ वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ reducing agent like zinc dust to form the carbonyl compounds. That carbonyl compounds may be aldehydes and ketones or aldehydes and or ketones. अल्डिहाइड्सचे 2 मॉलिक्युल्स मिळतील जे सारखे असतील किंवा वेगवेगळे असतील, किंवा 2 अल्डिहाइड्सचे मॉलिक्युल्स वेगवेगळे मिळतील, किंवा एक अल्डिहाइडचा मॉलिक्यूल मिळेल, एक कीटोनचा मॉलिक्यूल मिळेल. परंतु मिळणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्या रिॲक्शनचे ते असतात कार्बोनिल कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिले पहा या ठिकाणी इथिन किंवा इथिलिनचं. व्हेन रिॲक्ट्स विथ O3 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. ह्या 2 कार्बनच्या दरम्यान 3 ऑक्सिजनचे ॲटम अटॅच होतात. हे हायड्रोजन त्याला अटॅच ॲज इट इज राहतील, 2 हायड्रोजनचे ॲटम अटॅच, 1, 2, 3 ऑक्सिजनचे ॲटम अटॅच झालेत, ज्याला म्हणतो आपण इथिन ओझोनाइड. जो अनस्टेबल प्रॉडक्ट आहे याला वॉटरसोबत त्याची रिॲक्शन करायची इन द प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. या ठिकाणी हे बॉन्ड ब्रेकिंग दाखवलेत. HCHO याचा एक मॉलिक्यूल मिळतो आपल्याला, परत HCHOचा सेकंड मॉलिक्यूल मिळतो. हा ऑक्सिजन फ्री झालेला जो झिंकसोबत रिॲक्ट होतो आणि ZNO प्रॉडक्ट मिळतो. ह्या HCHOला तुम्ही लिहू शकता 2 मॉलिक्युल्स ऑफ HCHO दॅट इज फॉर्माल्डिहाइड. बरोबर आहे. 2 मॉलिक्युल्स ऑफ HCHOला प्लस ZNO असं लिहिता येईल 2 वेळेस लिहिण्यापेक्षा. आणि ह्या फॉर्माल्डिहाइडला म्हणतो आपण, त्याचा IUPAC नेम आहे मिथॅनल. अल्डिहाइडमध्ये आपल्याला माहिती आहे पॅरेंट अल्केनचं नाव शोधायचं आणि रिप्लेस बाय काय करायचं AN. तर ह्याच्यामध्ये एक कार्बन आहे, पॅरेंट अल्केन येईल मिथेन. जो सफिक्स आहे मिथेनमधला इज रिप्लेस बाय AN म्हणून नाव येते मिथॅनल. सेकंड उदाहरण आहे प्रोपिनचं. व्हेन प्रोपिन रिॲक्ट्स विथ O3 CH3 CH डबल बॉन्ड CH2 रिॲक्ट्स विथ ओझोन इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. परत ह्या 2 कार्बनच्या दरम्यान 3 ऑक्सिजन ॲड होतात. हा CH3ला CH3, Hला H ह्या कार्बनला अटॅच आहेत, ह्या कार्बनला अटॅच आहेत CH2. हा असा बॉन्ड ब्रेक होतो प्रोपिन ओझोनाइड जेव्हा आपण वॉटरसोबत त्याला हीट करतो इन द प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. पहिला प्रॉडक्ट मिळतो आपल्याला CH3CHO बरोबर. नंतर HCHO सेकंड मॉलिक्यूल आणि हा ऑक्सिजन फ्री झालेला झिंक डस्टसोबत रिॲक्ट होतो आणि बाय प्रॉडक्ट मिळतो झिंक ऑक्साईड. तर हा झाला ॲसेटाल्डिहाइड.
हा झाला फॉर्माल्डिहाइड. याचा IUPAC नेम काय येईल? 2 कार्बन आहेत, इथॅनल हा मिथॅनल. म्हणजे ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्सचे जे प्रॉडक्ट आहेत ते कोणते असतात? कार्बोनिल कंपाऊंड्स. त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन आहे, सहावी रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. याच्यामध्ये 2 रिॲक्शन आहेत. पहिल्यांदा हायड्रोबोरेशन करायचं आहे आपल्याला बाय युझिंग द डायबोरेन, आणि नंतर त्या प्रॉडक्टचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युझिंग हायड्रोजन पेरॉक्साईड. तर या ठिकाणी बघा, हायड्रोबोरेशन करताना आपल्याला एक रिएजंट सॉल्वंट वापरावं लागतो, ज्याचं नाव आहे THF. फिनॉल्किन्स रिॲक्ट विथ डायबोरेन, डायबोरेन म्हणजे B2H6 in the presence of tetrahydrofuran THF solvent undergoes the hydroboration reaction to form the trialkyl borane, which on oxidation with alkaline peroxide forms the primary alcohols. कोणते प्रॉडक्ट्स तयार होतात? प्रायमरी अल्कोहोल्स प्रॉडक्ट्स तयार होतात. मीन्स द ओव्हरऑल रिॲक्शन गिव्स अँटी मार्कोनिकोज प्रॉडक्ट फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन्स. म्हणजे या ठिकाणी आपण अनसिमेट्रिकल अल्किन्स जरी घेतले तरी अँटी मार्कोनिकोजनुसार हे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात. म्हणून आपल्याला मिळणारे अल्कोहोल जे आहेत ते फक्त कोणते अल्कोहोल्स मिळतात? प्रायमरी अल्कोहोल्स. तर या ठिकाणी पहा 6 मॉलिक्युल्स घेतलेत आपण अल्किन्सचे. डायबोरेनला आपण B2H6 सुद्धा लिहू शकतो किंवा BH3 2 टाइम्स इन द प्रेझेन्स ऑफ THF. त्याचे आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतील. या ठिकाणी हा कार्बनमधला डबल बॉन्ड कॅन्सल होऊन सिंगल बॉन्ड येतो. या ठिकाणी हा एक बॉन्ड तयार होईल, हा एक बॉन्ड तयार होईल, आणि ह्या प्रॉडक्टला कार्बनला अटॅच असेल बोरॉन, त्याला म्हणतो आपण ट्राअल्काइल बोरेन. 3 मॉलिक्युल्स मिळत ना आपल्याला, ट्राअल्काइल बोरेन. हा ट्राअल्काइल बोरेन या ठिकाणी घेतला आहे. ट्राअल्काइल बोरेन रिॲक्ट्स विथ 3 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली OH-. या ठिकाणी मिळतात आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. ह्या कार्बनला अटॅच OH या ठिकाणी येईल, त्याचे 3 मॉलिक्युल्स मिळतील. हा कार्बन आणि बोरॉनमधला बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला BOH थ्राईस हा बाय प्रॉडक्ट मिळतो, ज्याला आपण H3BO3 असं सुद्धा लिहू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे इथिलीन, ज्याचे आपल्याला 6 मॉलिक्युल्स घ्यायचे. त्यालाच आपण इथिन सुद्धा म्हणतो. CH2 डबल बॉन्ड CH2. B2H6ला डायरेक्ट किंवा त्याला लिहू शकतात मी BH3 ट्वाईस इन द प्रेझेन्स ऑफ THF. इथं THE झालं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये करेक्शन करून घ्या त्याला, THF लिहा. THF सॉल्वंट. 2 मॉलिक्युल्स CH3CH2 3 टाइम्स बोरॉन, CH3CH2 3 टाइम्स बोरॉन, दॅट इज कॉल्ड ट्राइथाइल बोरेन. हा ट्राइथाइल बोरेन CH3CH2 3 टाइम्स बोरॉन, याला तुम्ही असे लिहू शकता, हे एवढं लिहिण्यापेक्षा, CH3CH2 3 टाइम्स बोरॉन. इट इज ऑक्सिडाइज्ड बाय युझिंग हायड्रोजन पेरॉक्साईड 3 मॉलिक्युल्स ऑफ H2O2 म्हणजेच HOOH दिले या ठिकाणी. इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली इट गिव्स 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3CH2OH प्लस बाय प्रॉडक्ट BOH थ्राईस. या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स दिले ते कॅन्सल करा. या ठिकाणी 3 मॉलिक्युल्स लिहा. 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3CH2OH दॅट इज इथाइल अल्कोहोल ऑर इथॅनॉल. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे पण प्रोपिलिन. 6 मॉलिक्युल्स घ्यायचे प्रोपिन किंवा प्रोपिलिनचे. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 रिॲक्ट्स विथ डायबोरेन B2H6 इन द प्रेझेन्स ऑफ THF. THE झाले त्याला THF करा. परत आपल्याला प्रॉडक्ट मिळेल 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3CH2CH2 थ्राईस B. या ठिकाणी बघा, या कार्बनला अटॅच होतो H, डबल बॉन्डचं रूपांतर होते सिंगल बॉन्डमध्ये, आणि ह्या कार्बनला अटॅच होतो बोरॉन, बरोबर. CH3CH2CH2 3 टाइम्स B, दॅट इज कॉल्ड ट्राय N प्रोपाइल बोरेन. म्हणजे हा 3 टाइम्स मिळाला ना, याला म्हणतो आपण ट्राय. हा CH3CH2CH2 ग्रुप आहे, N प्रोपाइल ग्रुप, आणि B असल्यामुळे बोरेन, ट्राय N प्रोपाइल बोरेन. हा ट्राय N प्रोपाइल बोरेन घेतला आहे आपण. CH3CH2CH2 3 टाइम्स B reacts with oxidized by using hydrogen peroxide in the presence of NaOH. It gives 3 molecules of CH3CH2CH2OH that is propan 1OL plus byproduct येईल BOH थ्राईस. तर अशा प्रकारे आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये इथाइल अल्कोहोल आणि
एन प्रोपायल अल्कोहोल असे 2 रिॲक्शन घेतल्या. बाकीच्या रिॲक्शन आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया.